काय बाबू, लता येणार होती ना, लेकर येणार होते ना, काय झालं अजून आलेच नाही? हो ना हो ना, येतच असतील ते. आता निघाल्याचा फोन आला होता मला. आले वाटते, काय बरं? हे काय आलेच. आजी आजी आले का रे बाबू? या या बापू, धुवा पाय बी. हो हो, चला ना अंदर. आली वाटते जत्रा. बापा आमच्या बुडीले पाय ना, नाही तर काय ते हे दुखते ते दुखते. आता सारे पुढेच आहे. जवळीन पोरगी आली की बस बात उठून उभी होते. आता महिनाभर मस्त बसतात हे, आणि मी बसतो यायचे कामं करत. बस बापा, मी तर थकली येईल. हो, ये ना जरा पाणी बिनी दे ना पाहुण्याले. इथंच बसली तू. हा बापा, मग नाही तर काय देतो ना. पाणी देतो, चहा देतो, पोहे देतो, सगळं देतो. व्हा तुम्ही समोर. चल मग आण लवकर. कवाई, कशी आहे तुझी तब्येत आता? आता काय बरीच म्हणा लागन. वयमानानुसार काही ना काही चालूच राहते. ताई ताई, याच्याहून कधी मारू का मी? पाहिजे हा पाहिजे. आता याच्याहून उडी मारून दाखवतो तुला. राहू दे ना बाबू, कायले मामी कल्ला कर ना अजून. ये हो ना, तब्येतही तुझी हल्ल्यासारखी वाटून राहिली. मागच्या वेळेस आली तर मस्त दिसून राहिली होती. यावेळेनं तर कशी तरी झाली तू. जास्त कामं बिमं करत नको बसत जो. वहिनीले करायला लाव जा. आता नको करत जो तू कामं जास्तीचे. हो, तसे कामं बिमं कमीच करतो म्हणा मी. पण असं वाटते बापा, आतापासून कशाला कोणाच्या जीवावर बसा. चालवत राहा आपले हातपाय जराशे. बाप्पा, तुला कायले कोणाच्या जीवावर जगा लागते? सारं तू जास्त आहे. एवढी इस्टेट कमावून ठेवली पोरासाठी. तू जोपर्यंत आहेस तोपर्यंत तुझीच आहे ते. ठसनीनच राहत जा तू. अशी नको दाखवत जो वहिनीले तिच्या भरोशावर आहेस म्हणून. हो बाबू, राहू दे ना. कायले फालतूचे कामं करून राहिला. येतील ना मामी. थांब ना. आता काही नाही म्हणत मामी. आई येत असताय आणि मी खेळायलाच तर आलो. खेळू नाही का? ताई, तो शुभ्या कधी येतो? शुभ्या आपल्या मामाचं पोरग. काय माहित बा, उद्या येते वाटते. मामी म्हणून राहिल्या होत्या उद्या येते म्हणून. बाबू, तो लय बदमाश आहे. तो आल्यावर तू जास्त दंगा मस्ती नको करू जो. कसं आहे, आपण चांगलं राहिले आलो तर तसंच राहू. नाही, मी त्याला सांगून ठेवलं आहे, मी आल्यावर आपण वावरात खेळायला जाऊ. तो म्हणे आपण जाऊ म्हणून. आता तो आला का आम्ही जाऊन खेळणार आहे जाऊन. ये 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 ताई, तिकडच्या रूम मध्ये जाऊन पो काय आता. आई हा पाय. हो, तशी तर मी ठसनीनच राहत असतो म्हणा. मी कायले माई कमीपणा करून घेऊ. आणि मी तुला म्हणतच होती यावेळेस, आता आलोच आहे आम्ही, तर यावेळेनं ती हिस्से वाटणीचं काय आहे तर ते एकदाचं पाहूनच घेजो. कारण मलाही पाहिजे माझा हिस्सा. मी काही सोडणार नाही आहे. तू गेल्यावर काही मला इथं पुसणार नाही आहे कोणी. हो पाहू ना. आता आजच तर आली तू. पहिले जराशी राह, मग पाहू काय आहे तर. ये ढिशूम. हे पा ताई, हे पा. ये मारू कोणी मारू. ये काय बापा, हे माझ्या ननदचं पोरग आहे. आलोय नाही तर निरा मस्त्या करणं सुरू केल्या बाई. आणि उद्या तो शुभे आल्यावर तर काय करतील दोघं मिळून, काही खरं नाही बापा. मला तर समजून नाही राहिलं. नाही तर आता जीव काची पडला बापा. आणि ह्या बाईची कमाल आहे. ती तर गोष्टी करून राहिल्या मस्त. जरा एका शब्दानं त्या लेकराले म्हणून नाही राहिले काही. काय पडलं बाप्पा? फोडलं वाटते काहीतरी. त्या पोराच्या रूम मध्ये जाऊन काय करून राहिले आणि काय नाही ते मला जाऊन पाहा लागन. ह्या बाया तर काही लक्ष नाही देऊन राहिल्या बापा. अय पोरो, काय लावला रे मस्त्या? आले नाही तर गेलो तुम्ही सुरू. चांगले खेळणं, तुम्हाला चांगलं खेळता नाही येत काय? आणि हे काय फोडून ठेवलं तुम्ही? अय उतर रे खाली. काय फोडून ठेवलं ते? चांगल्यानं राहायचं सांगून राहिले मी तुम्हाला आताच. कौन वहिनी, काय झालं? आलोय नाही तर झालं का बापा तुमचं नसनस करणं सुरू? नाही व ननदबाई, मी काय नसनस करून राहिली. त्याला म्हटलं चांगलं खेळा म्हटलं. अशा उड्या बिड्या नका मारू म्हटलं. हातपाय त्याचाच तुटला तर बसा लागेल ना. आता लेकरं करणारच आहेत ना. खेळती नाही का ते? खेळू देते येईल. जा बापा, करा काय करायचं आहे तुमच्या मनानं. तर बोलू नाही, फायदाच नाही येईल काही. सरळ राहणार आहे तुम्ही. धिंगाणा सुरू केला. आले नाही तर चांगल्यानं खेळा जरा. आई, मी काहीच नाही केलं. हाच होय. याला सांगितलं होतं मी तरी मस्ती नको करू म्हणून. जाऊ दे बाई, लेकरं आहेत, खेळू देते येईल. खेळाले बाबू, मस्ती नका करू फक्त जास्त. का बापू, कधी आले? का आजकाल येतच नाही बा तुम्ही इकडे? काय यावं बा इकडं? तुम्ही तर काय जवळ माणसाला पाहत नाही, काही मानपान देत नाही. मग कसं काय यावं वाटण?
अरे नाही हो, असं थोडी असते. चला उद्या मटण पार्टी करू मग. अरे बस बाबा, बरं ते जाऊ दे. आधी मला हे सांग, ते माझ्या मेवण्याले म्हणे सोनं नाणं काहीतरी दिसलं, खजिना दिसला. ते गोष्ट खरी आहे का अशीच आहे, उडती उडतीच खबर आहे? नाही रे बा, खरी गोष्ट आहे ना. त्याला खरंच दिसलं, सोनं नाणं दिसलं, त्याला खजिना दिसला त्या जुन्या वाड्यात. पाहिजा तुम्ही त्याच्यासमोर काही सोन्या नाण्याचं गोष्ट नका घेजा. नाव काढल्याबरोबर आकडीच येते बा त्याले. असं आहे नाही? काय सांगा बा, आता तुम्ही म्हणता तर ठेवा लागेल विश्वास. चला मग येतो बा, मग झोपतो आता. बापू सकाळी ये जा ना मग चहा प्यायला. येतोच तुम्हाला बोलासाठी मी. हो हो येतो ना सकाळी. हो बापू, चला मग. भूत बंगल्यातला खजिना. माय ना, खजिना असन का? जर का खजिना असन तिथं, तर त्या भूत बंगल्यावर जाऊन तो खजिना काढा लागते. आपल्यापाशी 2-4 माणसं आहेत म्हणा तसे. त्याला आपण बोलवून घेऊ आणि खजिना काढून घेऊ. बस मग काय, जिंदगी एकदम आरामात. काहीच करायची गरज नाही. ह्या मेवण्याच्या प्रॉपर्टी हिस्सा टाकायची गरज नाही. काहीतरी जॅक लावाच लागन. उद्या फोन करतो भाऊसाहेबले, त्याला विचारतो का ते खजिनेवाले माणसं कोणते आहे. जोपर्यंत या खजिन्याचा शोध नाही लागत तोपर्यंत इथून हालाच नाही.